उस्ताद झाकीर हुसेन. अजूनही विश्वास बसत नाहीये की झाकीर भाई आज आपल्यात नाहीयेत. मन आणि बुद्धीला पटतच नाहीये. त्याला कारण एकच म्हणजे त्यांचं अफाट तबलावादन. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व रसिकांना त्यांनी त्यांच्या तबलावादनाने मंत्रमुग्ध करून टाकले. अगदी सामान्य रसिकाला सुद्धा त्यांचे तबलावादन ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. मी स्वतः इयत्ता 7वीत असताना तबला शिकायला सुरुवात केली. तेव्हापासून तबला ऐकायचा ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांचाच. सर्वप्रथम मी त्यांचे प्रत्यक्ष तबलावादन ऐकले ते म्हणजे 1990 साली सवाई गंधर्व महोत्सवात. सर्वात पुढे खचाखच भरलेल्या भारतीय बैठकीत बसून त्यांचा तबला मी ऐकला आणि बघितला आणि त्यांचे वादन ऐकून कान तृप्त झाले तर डोळ्यांना स्वर्गीय अनुभूती मिळत होती. त्यांची हाताची बोटांची ठेवण, देहबोली, तबला आणि डग्गा यांचे नादमाधुर्य, वाजवताना चेहऱ्यावरचे हावभाव, रसिकांना एका जागी खिळवून ठेवण्याचे कसब, सगळंच काही अद्भुत होतं. त्यांचा तबला डग्ग्याचा साथ सुद्धा एखाद्या नवीन कोरीव दागिन्यासारखा असायचा. माणसातला कलाकार आणि कलाकारातला माणूस म्हणून झाकीर भाई एक आदर्श आणि अफाट व्यक्तिमत्व होते. एवढे मोठे कलाकार असून सुद्धा रंगमंचावर स्वतः तबला डग्गा घेऊन येत असत. मी अजून शिकतोय आणि अजून खूप शिकायचे बाकी आहे असं म्हणणारे झाकीर भाई किती नम्र होते हे समजते. त्यामुळेच आज झाकीर भाई आपल्यात नाहीत तरी पण त्यांचा तबला आपल्यासोबत कायम राहणार आहे आणि त्यामुळेच ते अजरामर आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.